जय हिंद मित्रांनो, स्टडी जी के मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। पहिला प्रश्न आहे। पहिला प्रश्न पहा, 16वे विश्व भविष्य ऊर्जा शिखर संमेलन कुठे आयोजित करण्यात आले आहे? तर पहा, खालील का ऑप्शन दिले आहे, व्हिडिओला पॉज करा, तुम्ही सोडून पहा। 16वे विश्व भविष्य ऊर्जा शिखर संमेलन कुठे आयोजन करण्यात आले आहे? तर पहा, याचं उत्तर आहे बी, अबुधाबी। कुठे? अबुधाबी, संयुक्त अरब अमिरातमध्ये। कुठे? 16वी विश्व भविष्य ऊर्जा शिखर संमेलन कुठे आयोजित करण्यात आले? तर अबुधाबी या ठिकाणी। पुढचा प्रश्न पहा, पुढचा प्रश्न आहे, कोणत्या भारतीय अभिनेत्रीला टाइम्स पत्रिकेद्वारे 2024 मध्ये 100 सगळ्यात प्रभावशाली लोकांच्या सूचीमध्ये निवड केली आहे? तर पहा, खालील काही अभिनेत्रीची नावे दिली आहे। तर टाइम्स पत्रिकेद्वारे 2024 100 प्रभावशाली व्यक्तीमध्ये निवड करण्यात आली। तर कोणाची निवड करण्यात आली आहे? तर पहा, खालील का ऑप्शन दिले आहे। तर पहा, याचं उत्तर आहे आलिया भट्ट। 100 म्हणजे टाइम पत्रिकाद्वारे 2024च्या 100 प्रभावशाली व्यक्तीच्या सूचीमध्ये आलिया भट्टची निवड करण्यात आली आहे। पुढचा प्रश्न पहा, पुढचा प्रश्न आहे, नाईफ मेडिटेशन आफ्टर इन ॲडमिटेड मर्डर या पुस्तकाचे लेखक कोण आहे? तर नाईफ मेडिटेशन आफ्टर एन ॲडमिटेड मर्डर या पुस्तकाचे लेखक कोण आहे? तर याचं उत्तर आहे सलमान रशीद। कोण आहे? सलमान रशीद। नाईफ मेडिटेशन आफ्टर इन अटेम्प्टेड मर्डर या पुस्तकाचे लेखक कोण आहे? तर सलमान रशीद आहे। पुढचा प्रश्न पहा, पुढचा प्रश्न आहे, संयुक्त सैन्य अभ्यास डस्टालिक 2024 भारत आणि कोणत्या देशाच्या सैन्यामध्ये झाले आहे? तर पहा, डस्टालिक 2024 कोणत्या देशाच्या सैन्याबरोबर झाले आहे? भारत आणि कोणत्या देशाच्या सैन्याबरोबर? तर पहा, खालील का ऑप्शन दिले आहे। तर याचं उत्तर आहे उझबेकिस्तान। भारत आणि उझबेकिस्तानमध्ये डस्टालिक 2024 या सैन्य अभ्यास झाले आहे। पुढचा प्रश्न पहा, पुढचा प्रश्न आहे, 2024 वर्ल्ड प्रेस फोटो ऑफ द इयर या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले? तर कोणता पुरस्कार म्हणत आहे? 2024चा वर्ल्ड प्रेस फोटो ऑफ द इयर या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? तर पहा, याचं उत्तर आहे बी, मोहम्मद सालेम। कोणाला सन्मानित करण्यात आले? मोहम्मद सालेम यांना सन्मानित करण्यात आले आहे। पुढचा प्रश्न पहा, पुढचा प्रश्न आहे, 2024 किती लोकांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे? तर कोणता पुरस्कार म्हणत आहे? पद्मभूषण तर 2024 किती लोकांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे? तर पहा, याचं उत्तर आहे 5। किती लोकांना पद्मभूषण देण्यात आले आहे? 5 लोकांना पद्मविभूषण देण्यात आले आहे। प्रश्न काय म्हणतात? 2024 किती लोकांना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले? तर 5 व्यक्तींना। पुढचा प्रश्न पहा, पुढचा प्रश्न आहे, ऑपरेशन सर्वशक्ती कोणी सुरू केले आहे? तर पहा, खालील का ऑप्शन दिले आहे। ऑपरेशन सर्वशक्ती कोणामार्फत किंवा कोणाद्वारे सुरू करण्यात आले आहे? तर पहा, याचं उत्तर आहे भारतीय लष्कर। कोणाद्वारे? भारतीय लष्करद्वारे ऑपरेशन सर्वशक्ती सुरू करण्यात आली आहे। त्याचा उद्देश काय आहे की दहशतवादीचा खात्मा करण्यासाठी। कशासाठी? दहशतवादीचा खात्मा करण्यासाठी असे उद्देश आहे। पुढचा प्रश्न पहा, पुढचा प्रश्न आहे, भारत आणि कोणत्या देशादरम्यान ऑपरेशन बॉर्डर स्वॉर्ड सुरू झाले आहे? तर भारत आणि कोणत्या देशादरम्यान ऑपरेशन बॉर्डर स्वॉर्ड सुरू झाले आहे? तर पहा, याचं उत्तर आहे अमेरिका। भारत आणि अमेरिका दरम्यान ऑपरेशन बॉर्डर स्वॉर्ड सुरू झाले आहे। पुढचा प्रश्न पहा, पुढचा प्रश्न आहे, अचल शरद कमल कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर पहा, कोणता खेळाडू आहे हा अचल शरद कमल? खालील का ऑप्शन दिले आहे, तुम्ही सोडून पहा। तर पहा, अचल शरद कमल हे टेबल टेनिस या खेळाशी संबंधित आहे। पुढचा प्रश्न पहा, पुढचा प्रश्न आहे, त्रिशूर पूरम महोत्सव 2024 कोणत्या राज्यामध्ये आयोजित केले जातात? तर पहा, कोणता महोत्सव म्हणत आहे? त्रिशूर पूरम महोत्सव 2024 कोणत्या राज्यामध्ये आयोजित केले जातात? तर पहा, खालील का ऑप्शन दिले, तुम्ही सोडून पहा।
तर पहा याचं उत्तर आहे केरळ. कोणत्या राज्यामध्ये? केरळ या राज्यामध्ये त्रिसूर पूरम महोत्सव 2024चे आयोजन करण्यात आले आहे. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, पहिल्यांदा मतदानमध्ये भाग घेणारा सोमपेन जमाती कुठची आहे? तर कुठची ही जमाती आहे? शोम्पेन किंवा सॉम्पेन. तर पहा पहिल्यांदाच मतदानमध्ये त्यांनी भाग घेतला आहे, तर कोणती हे सोम्पेन जमाती कुठची आहे? कुठचे रहिवासी आहे? तर पहा याचं उत्तर आहे ग्रेट निकोबार. कुठचे आहे हे सोम्पेन जमाती? हे ग्रेट निकोबारचे आहे, ज्यांनी पहिल्यांदाच मतदानमध्ये भाग घेतले आहे. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, पहिला आंतरराष्ट्रीय इंद्रधनुष पर्यटन संमेलन 2024चे शुभारंभ कोणत्या देशात करण्यात आले आहे? तर पहा पहिला म्हणत आहे पहिला आंतरराष्ट्रीय इंद्रधनुष पर्यटन संमेलन 2024चे शुभारंभ कोणत्या देशात करण्यात आले आहे? तर पहा खालील काही देशांची नावे दिली आहे, तुम्ही सोडून पहा, व्हिडिओला पॉज करा. तर पहा पहिला आंतरराष्ट्रीय इंद्रधनुष पर्यटन संमेलन 2024चे शुभारंभ कोणत्या देशाने करण्यात आले आहे? तर पहा याचं उत्तर आहे नेपाळ. कोणत्या देशामध्ये? नेपाळ या देशात करण्यात आले आहे. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या देशामध्ये हिंदी रेडिओ प्रसारण सुरू करण्यात आले आहे? तर कोणत्या देशामध्ये हिंदी रेडिओ सुरू करण्यात आले आहे? तर पहा खालील ऑप्शन दिले आहे, तुम्ही सोडून पहा. तर पहा याचं उत्तर आहे कुवेत. कोणत्या देशामध्ये? कोणत्या देशामध्ये हिंदी रेडिओ सुरू करण्यात आले आहे? तर कुवेत या देशामध्ये. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, 2024मध्ये लोकसभा निवडणुकीचे कितवे संस्करण आहे? तर पहा 2024मध्ये लोकसभाचे कितवे संस्करण आहे? तर पहा खालील ऑप्शन दिले आहे, तुम्ही सोडून पहा. तर कितवे आहे? 18वे आहे. कितवे संस्करण आहे? 18वे संस्करण आहे. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, जेरेमिया मानेल हे कोणत्या देशाचे प्रधानमंत्री म्हणून नियुक्ती केले आहे? तर पहा कोणते व्यक्ती आहे? जेरेमिया मानेले. सॉरी प्रोनाउन्सिएशनमध्ये जेरेमिया मानेले हे कोणत्या देशाचे प्रधानमंत्री म्हणून नियुक्त झाले आहे? तर पहा खालील ऑप्शन दिले आहे. तर पहा याचं उत्तर आहे सोलोमन द्वीप. कोणत्या द्वीपचे? सोलोमन द्वीपचे पंतप्रधान म्हणून त्यांची नियुक्ती झाली आहे. तर कोणाची? जेरेमिया मानेलेची. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रीय महिला हॉकी लीग 2024ची सुरुवात कुठे झाली आहे? तर पहा राष्ट्रीय महिला हॉकी लीग 2024ची सुरुवात कुठे झाली आहे? तर रांचीमध्ये. कुठे झाली आहे? रांचीमध्ये झाली आहे. राष्ट्रीय महिला हॉकी लीग 2024ची सुरुवात रांची या शहरामध्ये झाली आहे. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, भारतीय सेना आणि पुनीत ग्रुप, कोणते ग्रुप म्हणत आहे? पुनीत ग्रुप यांनी कुठे पहिला संविधान गार्डन तयार केले आहे? तर पहा प्रश्न काय म्हणतो, भारतीय सेना आणि पुनीत ग्रुप यांनी कुठे पहिला संविधान गार्डन तयार केले आहे? तर पहा खालील ऑप्शन दिले आहे. तर कुठे केले आहे? तर पहा याचं उत्तर आहे पुणे. कुठे केले आहे? पुणे या ठिकाणी केले आहे. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या राज्याने 56वी राष्ट्रीय खो खो चॅम्पियनशिप 2023-24 जिंकले आहे? तर पहा 56 म्हणत आहे, 56वी राष्ट्रीय खो खो चॅम्पियनशिप 2024 जिंकले आहे. 23-24 जिंकले आहे. तर कोणत्या राज्याने जिंकले आहे? तर महाराष्ट्र राज्याने. कोणत्या राज्याने? महाराष्ट्र राज्याने. महाराष्ट्र राज्याने 56वी राष्ट्रीय खो खो चॅम्पियनशिप 2023-24 जिंकले आहे. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, 6वी हॉकी इंडिया पुरस्कार 2023साठी हॉकी इंडियाद्वारे 2024ला सर्वोत्कृष्ट पुरुष खिलाडी म्हणून कोणाला सन्मानित केले आहे? तर पहा 6वी हॉकी इंडिया पुरस्कार म्हणतात 2023साठी हॉकी इंडियाद्वारे 2024ला सर्वोत्कृष्ट पुरुष खिलाडी म्हणून कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? तर पहा याचं उत्तर आहे हार्दिक सिंग. कोणाला? हार्दिक सिंग यांना सन्मानित करण्यात आले आहे. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या देशाच्या गायिका रिजवाना चौधरी बान्या, कोण? रिजवाना चौधरी बान्या याला पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले आहे? तर कोणत्या देशाची आहे रिजवाना चौधरी बान्या? तर पहा खालील ऑप्शन दिले आहे, तुम्ही म्हणून पहा. तर कोणत्या देशाची आहे? ही बांगलादेशाची आहे. कोणत्या देशाची?
बांगलादेशाची ही गायिका आहे. रिजवाना चौधरी बनाही यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. तर कोणत्या देशाची आहे? बांगलादेश या देशाची आहे. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या देशातून भारतीयांना बाहेर काढण्यासाठी भारताने ऑपरेशन कावेरी सुरू केले आहे? तर पहा, कोणत्या देशातून भारतीयांना बाहेर काढण्यासाठी भारताने ऑपरेशन कावेरी सुरू करण्यात आले आहे? तर कोणत्या देशातून? फ्रान्स देशातून. फ्रान्स देशातून. सुदानमधून भारतीय नागरिकांना बाहेर काढण्यासाठी फ्रान्स या देशातून ऑपरेशन कावेरी सुरू करण्यात आले आहे. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, ऑपरेशन समुद्र सेतू 2 खालीलपैकी कोणाकडून राबवण्यात आले आहे? तर पहा, ऑपरेशन समुद्र सेतू 2 म्हणत आहे, दुसरा भाग आहे हा. तर ऑपरेशन समुद्र सेतू 2 कोणाकडून राबवण्यात आले आहे? तर पहा, खालील ऑप्शन दिले आहे. तर पहा, याचं उत्तर आहे भारतीय नौदल. ऑपरेशन समुद्र सेतू 2 हे भारतीय नौदलाकडून राबवण्यात आले आहे. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, 18व्या लोकसभा निवडणुकीचा निकाल कोणत्या दिवशी असणार आहे? तर पहा, 18व्या लोकसभा निवडणुकीचा निकाल कोणत्या दिवशी असणार आहे? तर याचं उत्तर आहे 4 जून 2024ला. कधी? 18व्या लोकसभा निवडणुकीचा निकाल 4 जून 2024ला राहणार आहे. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र शासनाचा महागौरव पुरस्कार 2024 कोणाला प्रदान करण्यात आले आहे? तर पहा, महाराष्ट्र शासनाचा महागौरव पुरस्कार 2024 कोणाला प्रदान करण्यात आला आहे? तर पहा, याचं उत्तर आहे निखिल वाघ. कोणाला? निखिल वाघ यांना प्रदान करण्यात आला आहे. पुढचा प्रश्न आणि शेवटचा प्रश्न आहे, दादासाहेब फाळके चित्रपट पुरस्कार 2024मध्ये सर्वोत्तम चित्रपटाचा पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला आहे? कधी? तर 2024मध्ये सर्वोत्तम चित्रपटाचा पुरस्कार कोणाला सन्मानित करण्यात आला आहे? कोणत्या चित्रपटाला? तर जवान चित्रपटाला. दादासाहेब फाळके पुरस्कार 2024 सर्वोत्तम चित्रपटाचा पुरस्कार जवान या चित्रपटाला मिळाला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे आपले 25 चालू घडामोडीचे प्रश्न होते. जर तुम्हाला व्हिडिओ युजफुल वाटले असेल तर आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.